श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळींनो, 20 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन येत आहे. तर या दिनानिमित्त जे दत्तभक्त आहेत, जे स्वामी भक्त आहेत, तर आधीपासूनच ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि सेवेला सुरुवात करत असतात. तर स्वामी प्रगट दिनाचं औचित्य साधून आपल्याला ह्या 21 दिवसांमध्ये सेवा करायच्या आहेत. जर तुमच्या समोर आज उद्या जर हा व्हिडिओ समोर आला तर लक्षात घ्या, स्वामींची इच्छा आहे की तुम्ही ही सेवा सुरू करावी, म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. तर ह्या 21 दिवसांमध्ये आपल्याला सेवा काय करायच्या आहेत, तर त्याची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर लवकरच आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन येणार आहे. तर ह्या वर्षी योगायोग इतका छान आहे की आदल्या दिवशी 19 मार्च 2026 वार गुरुवार आहे. या दिवशी मराठी नवीन वर्षाचा म्हणजेच गुढीपाडवा हा सण आहे आणि नवीन वर्ष सुरू होत आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वामी प्रगट दिन आहे, वार शुक्रवार 20 मार्च. तर बघा किती छान योगायोग जुळून आलेला आहे. त्यामुळे सर्व स्वामी भक्त, सर्व दत्त भक्त तर यांना आपल्याला भरभरून सेवा करायची आहे. तर आपल्याला काय सेवा करायची आहे, तर सर्वप्रथम जी स्वामींना अतिशय प्रिय अशी सेवा आहे, नामस्मरण तर प्रिय आहेच स्वामींना, पण अतिशय प्रिय अशी अमृता समानची सेवा आहे, तर ती आहे स्वामी चरित्र सारामृत. तर ही सेवा स्वामींना अतिशय प्रिय आहे. तर काही जण काय करतात, यथाशक्ती बियाचे पाठ करतात. 7 दिवसात 3 अध्याय वाचून एक पारायण करतात, किंवा दर गुरुवारी एक पारायण करतात, किंवा 108 पारायण करतात, 51 पाठ करतात. यथाशक्ती त्यांना जे जमेल तेवढे पारायण करतात. अशी ही अनुभूती देणारी ही सेवा आहे आणि आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे. तर ही सेवा आपल्याला ह्या 21 दिवसांमध्ये करायची आहेत. तर ही सेवेला सुरुवात करायची आहे 28 फेब्रुवारीला. तर आदल्या दिवशी 27 फेब्रुवारीला काय करायचं आहे, एक नारळ, अगरबत्ती, खडीसाखर आणि एक फूल हे घेऊन आपल्याला केंद्रात मठात जायचं आहे आणि तिथं स्वामींना विनंती करायची आहे, हे स्वामी महाराज, मी ह्या 21 दिवसांमध्ये स्वामी चरित्र पाठ करणार आहे, यथाशक्तीचे पाठ करणार आहेत. कारण की किती पाठ करणार आहेत हे म्हणू नका. काय होतं ना, त्याला आपण बांधील राहतो आणि कधी अचानक कुठं जायचं असलं, काही कार्यक्रम असला, तर ह्या सेवा आपल्या हातून लवकर घडत नाही. म्हणून यथाशक्ती मी ही सेवा करणार आहे. तर माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी स्वामींना विनंती करायची आहे. तर ही तुम्हाला विनंती हे मठात जाऊन आपल्याला करायची आहे आदल्या दिवशी, म्हणजे 27 फेब्रुवारी, किंवा पुढे मागे जरी झालं 2-3 दिवस अगोदर, 2-3 दिवस नंतर तरी चालेल. त्यानंतरून दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारीला ही सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला मांडणी करायची असेल, शक्य असेल, देवघरामध्ये जर जागा असेल, तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता चौरंगावर स्वामींचा फोटो धूप दीप लावून. जर शक्य नसेल तर देवघरामध्येच धूप दीप लावून तुम्ही ही सेवा करू शकता. त्याच्यामुळे वेगळी अशी मांडणी करायची काही गरज नाही. आणि मग आपल्याला देवघरामध्ये बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. ज्यांना खाली बसता येत असेल तर त्यांनी खाली बसा. ज्यांना गुडघ्यांचा त्रास असेल, वयोवृद्ध असेल, खाली बसता येत नसेल,
प्रेग्नेंट असेल तर त्यांनी खुर्चीवर बसून जरी वाचलं तरी चालेल. मग आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना तुम्हाला माहीतच आहे, नाव गोत्र सांगायचं आहे, आपली जी इच्छा असेल ते सांगायचं आहे. जर तुम्हाला 21 पारायण करायचं असेल, जर तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही 21 बोलू शकता, जास्तही बोलू शकता. जर तुमच्याकडून होणार नसेल जास्त पारायण किंवा जेवढे होईल तेवढे, तर यथाशक्ती म्हणा, असा संकल्प तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. त्यानंतरून तुम्हाला स्वामी स्तवनपासून सुरुवात करायची आहे. स्वामी स्तवन वाचायचं आहे. 11 माळी जप करायचा आहे. जर 11 माळी शक्य नाही तर 1 माळ करू शकता, काही अडचण नाही. तारक मंत्र 11 वेळेस पठण करता येत असेल तर 11 वेळेस करा, अतिउत्तम. नाही तर 1 वेळेस जरी झाला तरी काही हरकत नाही. तर तुम्हाला ह्या 3 सेवा करायच्या आहेत. आणि मग स्वामी चरित्र वाचायचं आहे. वाचून झाल्यावर तुम्ही 11 माळी करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. अगोदरही करू शकता किंवा नंतरही करू शकता. स्वामी चरित्र पारायण वाचण्याचे नियम फार अगदी साधी सोपे आहेत. तर काय करायचं आहे, पहिलं तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी वाचन करा. जर तुम्हाला संध्याकाळी जमत असेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. दिवसभरात कोणत्याही वेळेत करू शकता. फक्त 12 ते 12:30 हा टाईम वर्ज्य आहे. हा स्वामींचा, दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा टाईम स्किप करून वाचन करू शकता. त्यानंतरून जर तुम्ही सकाळी वाचन करणारा असेल तर अतिउत्तम. पण दुपारी 1-2ला वाचन करणारा असेल तर थोडासा स्नॅक्स खा, नाश्ता करा थोडासा. जेवण पोट भरून करून तुम्ही वाचू नका, कारण की आळस येतो, ढेकर येतो, झोप आल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळे जेवण न झालेलंच योग्य आहे. संध्याकाळी जर तुम्हाला वाचन करणार असेल तर संध्याकाळचं जेवण पण तुम्ही अगोदर वाचून घ्या आणि संध्याकाळचं जेवण नंतर करा वाचन झाल्यावर. जर 1 बैठकीत झालं तर करा, किंवा ज्यांचं शक्य नाही एका बैठकीत करणं, ज्यांना आजाराने किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी असे जे काही आजार आहे त्यामुळे बसणं शक्य होत नाही, 1 तास बसू शकत नाही तुम्ही, तर मग तुम्ही जे 21 अध्याय आहे ते असे 7-7-7, सकाळी 7 वाचा, दुपारी 7 वाचा, संध्याकाळी 7 वाचा, किंवा मग एकदा 14 घ्या आणि बाकी शिल्लक राहिलेले 7 नंतर वाचा. म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये 2 टाईममध्ये 3 टाईममध्ये सुद्धा वाचू शकता. खुर्चीवर बसून वाचू शकता. सूतक विटाळ जर आला तर तुम्हाला परत सुरुवात करावी लागेल. मासिक धर्म आला आहे किंवा येणार आहे जर तुम्हाला माहीत आहे, तर आपल्याला 21 तर करायचं आहे, तर मग तुम्ही एका दिवसात 2 करू शकता किंवा एका दिवसात 3 करू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता. ते दिवस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला गावाला जायचं असेल आणि संकल्पयुक्त तुम्ही पारायण घेणार असेल, पाठ वाचणार असेल, तर तुम्हाला मुक्कामी कुठेही थांबता येणार नाही. तुम्हाला ही सेवा तुमच्या घरीच करावी लागणार आहे संकल्पयुक्त नसेल तर तुम्ही ते दिवस ॲडजस्ट करून, लग्न कार्य आहे हे सगळे दिवस ॲडजस्ट करून तुम्ही एका दिवसाला 2 पाठ करू शकता, किंवा लग्न कार्य झाल्यावर एका दिवसात 2, एका दिवसात 3, किंवा प्रगट दिनानंतरही तुम्ही ही सेवा पुढे पण चालू ठेवू शकता. संकल्पयुक्त पारायण तुम्ही करताय, 21 पाठ करताय, तर मग तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. तसेच जर कधी ब्रह्मचर्याचं पालन जर झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी शुचिर्भूत होऊन केस धुवून आंघोळ करून गोमूत्र वगैरे शिंपडून मग तुम्ही वाचन करू शकता. तसेच स्त्रियांनी साडी किंवा ड्रेस असेल तर ड्रेस घालून, डोक्यावर पदर घेऊन, हातात बांगड्या, टिकली, कुंकू लावून पाठ वाचायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार. हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. तर मांसाहार, जॉईंट फॅमिली असते तर कधी कधी नाही होत बंद करणं, तर तुम्ही खाऊ नका. तुम्ही स्वतः मांसाहार बंद करा. तुम्हाला पारायण करायचं आहे तर तुम्ही मांसाहार बंद करा. दुसऱ्यांना तुम्ही शिजवून देऊ शकता, ठीक आहे, कारण की उगाच घरामध्ये कटकट भांडण नको. त्याच्यापेक्षा तुम्ही शिजवून देऊ शकता, पण तुम्ही स्वतः बंद करा. तसेच घरामध्ये जे आपण शिजवतो तेच खा, दुसरीकडे जेवण करू नका. परान्न पूर्ण बंद करा. कारण की काय होतं, आपण आपल्या घरामध्ये सेवा करतो आणि दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण करतो, तर ते फळ आपल्याला
भेटत नाही, आपली सगळी ऊर्जा नष्ट होते. कारण कधी कधी काय होतं ना, अचानक भांडणं होतात, हे होतं, काहीही समस्या निर्माण होते. तर त्या गोष्टी ह्या सगळ्या परान्न भक्षण केल्यामुळंच होतं. त्याच्यामुळं परान्न पूर्ण बंद करा. तर अगदी असे साधे सोपे नियम आहे. तर हे नियमांचं पालन करून आपल्याला हे पाठ करायचे आहेत. स्वामींची ही 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर नक्की म्हणजे मी तुम्हाला कळकळून विनंती करते की हा योग तुम्ही सोडू नका. कारण की इंग्रजी महिन्यातला जे नवीन वर्षाची सुरुवात झाली होती ती गुरुवारीच झाली होती आणि परत मराठी नवीन वर्षाची सुरुवातही गुरुवारीच होत आहे. हा योगायोग आलेला आहे. हा खूप सुंदर दिवस आलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशीच 20 मार्च रोजी शुक्रवारी स्वामींचा प्रगट दिन आहे. म्हणून स्वामींची ही सेवा नक्की करा. बघा, खूप सुंदर अनुभूती मिळेल. जे तुमचे काम अडलेले असतील ते पूर्ण होईल. अशक्य ही गोष्टी शक्य होतील. हीच आपली स्वामी सेवा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही वाटल्यास तर कमेंट करून नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.